आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्ष चालू न राहता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर 3 वर्षात पूर्णत्वास जायला हवेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत आता आपण गप्प बसायचं नाही असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलं। सांगलीत आयोजित केलेल्या पक्षाच्या मेळाव्यात मुश्रीफ बोलत होते। शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी शेतकऱ्यांना अजब सल्ला दिलाय। सरकारी अधिकाऱ्यांची तक्रार वरिष्ठांकडे करू नका, हे अधिकारी फक्त माराला भितात, त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना मार द्या असा सल्ला त्यांनी दिल्यामुळे खळबळ उडाली। कल्याणमध्ये रविवारी भाजप पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली शहराच्या विकासाला लागलेलं ग्रहण सोडवायचं असेल तर कल्याण डोंबिवली पालिकेवर भाजपचा महापौर बसवा असं आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केलं। हाच शब्द आणि त्याचा धागा पकडून मनसेचे नेते राजू पाटील यांनी चव्हाणांना आव्हान दिलं। त्यांच्या पापात भागीदार व्हायचं नसेल तर यापुढे या चांदभाईंची नावं घेऊन बोलतात तर बरं होईल असं आव्हान देखील त्यांनी दिलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांच्या नांदेड इथल्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली। गेल्या शुक्रवारी भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पत्नी तथा अशोक चव्हाण यांच्या मोठ्या बहीण स्नेहलता पाटील खतगावकर यांचं निधन झालं होतं। यावेळी दिवंगत स्नेहलता पाटील खतगावकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांनी श्रद्धांजली वाहिली। राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदीय पक्षाची बैठक संसद भवनाच्या परिसरात होणार आहे। जवळपास 1 वर्षानंतर ही बैठक होत असून या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे। कालपासून सुरू असलेली कारवाई आज देखील सुरू आहे। पोलीस आणि नागरिकांमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे काल दोघांना ताब्यात घेतलं होतं, त्यामुळे आज कारवाई दरम्यान तणाव वाढण्याचा अंदाज आहे। त्यामुळे आज पोलीस बंदोबस्तात वाढ होण्याची शक्यता आहे। नागपूर येथील ख्रिस्ती समाजाच्या पारंपरिक दफनभूमीवरती बेकायदेशीर खरेदी खत तयार करून अनधिकृत ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकाराचा निषेध करत समाजातील नागरिकांनी पोलिसांकडे धाव घेतली असून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। धाराशिवमध्ये खासगी सौर प्रकल्पाच्या लाईनसाठी शेतकऱ्यांच्या जमिनींमधनं वीज वाहिनीची लाईन टाकली जात असून लाईन टाकणारे जोर जबरदस्ती करत धमक्या देत हे लाईन टाकण्याचं काम करतायत। त्यामुळे शेतात पोल बसवणं थांबवा, अन्यथा त्याच पोलला फाशी घेण्याची परवानगी द्या अशी अजब मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आवारात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। पोषण ट्रॅकर ॲपद्वारे THR वाटप करताना फेशियल रिकग्निशन सिस्टीममुळे निर्माण झालेला गोंधळ, निकृष्ट दर्जाचा आहार, वेतन श्रेणी, महागाई भत्ता आणि मानधनवाढीच्या प्रश्नावरती आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे। यवतमध्ये जाळपोळ आणि दंगलीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण दिवसभर जमावबंदीचे आदेश जारी केले होते। मात्र या जमावबंदीचा आदेश काही प्रमाणात शिथिल करण्यात आलाय। सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश शिथिल करण्यात आले। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रकरणी नवीन आदेश काढलेत। पुण्यातील नांदेड सिटी भागात पालिकेच्या जायका प्रकल्पाचं काम सुरू होतं। यावेळी मातीचा ढिगारा अंगावरती पडल्यामुळे 4 कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेले। त्यातील 3 वाचवण्यात यश आलं असून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। वर्धा जिल्ह्यातील खरंगळा आणि बांगळापूर परिसरात 5 वाघ रस्त्यावरती मुक्त संचार करताना दिसून आले। ही धक्कादायक घटना स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली असून सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। या प्रकारामुळे ग्रामीण भागात भीतीचं वातावरण आहे। त्यानंतर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत आपण गप्प बसायचं नाही असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एकमेव पार्टी आहे जी युतीमध्ये असून देखील छत्रपती शाहू फुले आणि आंबेडकरांचा पुरोगामी विचार सोडला नाही असं मत देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं। सांगलीच्या आटपाडी इथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीनं आयोजित युवा संवाद मेळाव्यात ते बोलत होते। आपल्या शब्दाचा पक्का, प्रशासनावर प्रचंड पकड आणि विकासासाठी सातत्याने ध्यास घेणारा शब्दाचा पक्का आणि सातत्याने जनतेच्या मागे राहणारं असं अजितदादा पवारांचं व्यक्तिमत्व आहे। बंधू भगिनींनो, त्यांना फार मोठं भविष्य आहे, ज्याचा संकल्प निशिकांत पाटलांनी केला की आपण भविष्यामध्ये कुठलाही पक्ष आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हे स्वप्न बघतो। अजितदादा पवार मुख्यमंत्री होईल तोपर्यंत आता स्वस्त आपण बसायचं नाही। या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची।
डीएन नगर ते दहिसर पूर्व मेट्रो 2 आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 या मार्गिकेवरून आतापर्यंत 20 कोटी प्रवाशांनी प्रवास केलाय. हे मेट्रो 2 एप्रिल 2022 ला सुरू झाल्यानंतर 39 महिन्यांनी हा टप्पा गाठलाय. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गणेश विसर्जन काळात ज्याप्रमाणे वाहतुकीचं नियोजन केलं जातं तसंच नियोजन बाप्पाच्या आगमन प्रसंगी देखील करावं अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं पोलीस आयुक्तांकडे केली आहे. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या पहिल्या गुणवत्ता यादीत महाविद्यालय मिळालेल्या 32,650 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेत. त्यात पहिल्या फेरीमध्ये अर्ज गोठवलेल्या 15,852 विद्यार्थ्यांपैकी 15,710 विद्यार्थ्यांनी त्यांना वाटप केलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतलाय. दुकानांवरती मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवरती महापालिकेकडनं कारवाईचा बडगा सुरूच आहे. महापालिकेनं 3,133 दुकानं आणि आस्थापनांवरती कारवाई करत आतापर्यंत तब्बल 1,98,00,000 दंड वसूल केलाय. शिवाय नियम मोडणाऱ्या दुकानदारांवरती दंडात्मक कारवाई तसंच न्यायालयीन प्रक्रियेला देखील सामोरं जावं लागणार आहे. ओपेक देशांनी कच्च्या तेलाचं उत्पादन दररोज तब्बल 5.47 लाख बॅरलनं वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची उपलब्धता वाढून पेट्रोल आणि डिझेलसह पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ट्रेनची संख्या, मुंबईमध्ये येणाऱ्या ट्रेनची व्यवस्था करण्यात येते. त्यासाठी संपूर्ण तयारीचा आढावा घेतला जातोय. नाशिक आणि आसपासच्या स्थानकातील सेवा सुविधांसाठी 1100 कोटी रुपये खर्च होणार असल्याचं भारतीय रेल्वेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांनी सांगितलं. आरबीआय रेपो दरात आणखी 0.25% कपात करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. तत्पूर्वी यावर्षीच 3 वेळा मिळून 1% दर कपात झालेली आहे. सध्या रेपो दर 5.50% असून त्यात आणखी कपात झाली तर गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना यामुळे आर्थिक दिलासा मिळू शकतो. आणखी एक महत्त्वाची बातमी. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सलग 5व्या दिवशीही चकमक सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. चकमक झालेल्या भागातून आतापर्यंत एक बॉडी हस्तगत करण्यात आली आहे. दरम्यान 4 ते 5 दहशतवाद्यांना जवानांनी घेतलं असून त्यांच्यामध्ये गोळीबार सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या लष्करी कारवाईत आतापर्यंत सैन्याचे 6 जवान जखमी झालेत. चकमक झालेल्या स्थळावरती एक गुहा सापडली. तिथून 12 चिनी ग्रेनेड, दारुगोळा, चिनी पिस्तूल यांच्यासह अनेक साहित्य जप्त करण्यात आलंय. पुण्यात एक मोठी बातमी. हडपसर परिसरात कोयता गँगनं धुडकूस घातलाय. हडपसरमधील 17.5 नळी इथे टोळक्याकडनं वाहनांची तोडफोड करण्यात आली. गावगुंडांनी वाहनांसोबतच काही दुकानांमध्ये जाऊन देखील तोडफोड केली आहे. हातात कोयते घेऊन परिसरात दहशत माजवण्यासाठी वाहनांची आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली. हडपसर पोलिसांकडनं आरोपींचा शोध सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेकडनं अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे. सोमवारपासून नरेगाव भागामध्ये तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे आणि ही कारवाई आजही अशीच राहणार आहे. पोलीस आणि नागरिकांमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यामुळे आज कारवाई दरम्यान तणाव वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आज पोलीस बंदोबस्तात देखील वाढ केली जाण्याची शक्यता आहे. धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. डॉक्टरच्या गळ्यावरती शस्त्र ठेवत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित व्यक्ती रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी असल्याचं समोर आल्यानंतर त्याचं निलंबन करण्यात आलंय. जळगाव एमआयडीसीमधील बॅटरी कंपनीतून धातूच्या प्लेट्स चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांकडनं पोलिसांनी 327 किलो वजनाच्या धातूच्या प्लेटसोबतच चोरीसाठी वापरलेली रिक्षा देखील जप्त केली आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेमध्ये विषबाधेचे प्रकार घडल्याचं अनेकदा समोर आलंय. या घटना टाळण्यासाठी प्रशासनानं प्रत्येक शाळेसाठी कृती आराखडा नुकताच जाहीर केलाय. यात शाळा व्यवस्थापन समितीची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. बीड बस स्थानकामध्ये एकादशी निमित्तानं पंढरपूरला जाण्यासाठी बस नसल्यामुळे वारकऱ्यांनी मध्यरात्री बस स्थानकाबाहेर रास्तारोको आंदोलन केलं. तब्बल 1 ते 1.5 तास रास्तारोको केल्यानंतर प्रशासनानं एकाच वेळी 5 बसेस या वारकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या. धाराशिवमध्ये काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडणारे 20 माजी नगरसेवक आणि 16 माजी जिल्हा परिषद सदस्य तसंच इतर कार्यकर्ते काँग्रेसला रामराम ठोकणार आहेत. काँग्रेसचे प्रकाश आष्टे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदेश सचिव दिलीप भालेराव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
31 मार्च 2025च्या अखेरीस भारताचं दरडोई कर्ज वाढून 1,32,000 रुपयांवरती गेलं असून प्रत्येक नागरिकावरील आर्थिक ताण लक्षणीयरित्या वाढलेला आहे, तर परतफेडीचा खर्च नियंत्रणात आणण्याची गरज आहे. राज्यातील महापालिकेच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसारच होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं 27% ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका होणार असल्याच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं. हेवे दावे संपवा आणि कामाला लागा. मनसे महापालिकेमध्ये 100% येणारच असं सांगत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना पालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. मुंबईत केवळ 30% लोकच मराठी बोलत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. दुबेंच्या वक्तव्यामुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. मुंबईत मराठी अमराठी वाद नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं, तर निशिकांत दुबेंनी कोणतीही वक्तव्य करून वादात पडू नये असा सल्ला फडणवीसांनी दुबेंना दिला. एखाद्या बंगल्यावर कुणी राहत असेल तर त्यांना कसं काढणार? मुख्यमंत्री आणि इतर मंडळी बंगल्यासंदर्भात निर्णय घेतील. धनंजय मुंडेंनी सातपुडा बंगला अद्याप न सोडल्याच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी हे विधान केलं. साताऱ्याच्या वाईतील अनधिकृत दगडखाण आणि स्टोन क्रशर विरोधात महिलांनी मोर्चा काढला. वाई गावातील ग्रामस्थांनी सातारा ते मंत्रालय असा तब्बल 230 किलोमीटर पायी मोर्चा काढत मुंबईच्या वेशीवर ते पोहोचले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वक्तव्याचा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेनं तीव्र निषेध केला. आमगावात काळी फीत लावून निषेध आंदोलन करण्यात आलं. त्यांच्या वक्तव्याबाबत माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे. माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. परभणीमध्ये मेघना बोर्डीकरांविरोधात ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन पुकारलंय. ग्रामसेवकाला कानाखाली लगावण्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान मोठ्या संख्येनं ग्रामसेवकांनी आंदोलनात सहभाग घेतला. नांदेडच्या धनेगाव परिसरात उभारण्यात येणाऱ्या खासगी कंपनीच्या टॉवरला स्थानिकांनी विरोध केला. परवानगी न घेता टॉवरची उभारणी होत असल्याचा आरोप आहे. यावेळी नागरिकांनी आंदोलन करत काम थांबवण्याची मागणी केली. वाशिमच्या घोणसर ते रिसोड या रस्त्यावरती डांबरीकरणासाठी नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केलं. वारंवार तक्रार करून सुद्धा दखल न घेतल्याचा आरोप आहे, तर तातडीनं डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यवतमाळच्या वडकीमध्ये लाखीराम महाराजांची पदयात्रा पोहोचली. यावेळी ग्रामस्थांनी पदयात्रेचं जल्लोषात स्वागत केलं. लाखीराम महाराज कन्याकुमारी ते अयोध्या पायदळ यात्रा करते. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं. राजकारणात एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस मी कधी बघितला नाही. कर्णानंतर दुसरा दानशूर माणूस म्हणजे एकनाथ शिंदे आहेत असं जानकर म्हणाले. माळशिरस इथल्या होलार समाजाच्या मेळाव्यात जानकर बोलत होते. एकनाथ शिंदे साहेबांसारखा एक राजकारणामध्ये असा माणूस होईल का नाही? मी वेगळ्या पक्षामध्ये जरी असलो तरी राजकारणामध्ये असा माणूस मी माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पाहिला नाही. जे पराजयाच्या 20 वर्ष म्हणजे 4 निवडणुका माझ्या झाल्या. अनेक राज्यकर्ते अनेक मुख्यमंत्री मी पाहिले असतील, पण कर्णानंतर इतका दानशूर मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिलाय. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासोबतच घेण्यास सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवलाय. यासंबंधी नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका कोर्टानं फेटाळल्यामुळे निवडणुकीच्या वाटेतील अडथळा दूर झालाय. त्यामुळे राज्यात लवकरच महापालिका आणि नगरपरिषदा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. वाशिमच्या मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. 5वी ते 10वीतील 350 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेत शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती बनवल्या आणि सर्व गणेशमूर्तींमध्ये विविध झाडांच्या बिया टाकण्यात आल्यात. गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर त्यातून झाडं उगवणार आहेत. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँक्रीट रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलंय. आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. दरम्यान कल्याण जिल्हा होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असं ते म्हणाले. पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवत गावात सलग 4थ्या दिवशी जमावबंदी लागू आहे. सलग 4थ्या दिवशी यवत शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हिंगोलीमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं. हिंगोलीतील कावड यात्रेमध्ये एकनाथ शिंदे सहभागी झाले.
भिवंडीमध्ये गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी धामणकर नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला। या स्पर्धेत 161 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं निरीक्षण समितीच्या वतीनं करण्यात आलं। माळशिरस तालुक्यात मोलार समाज संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी राम सातपुते, रणजित मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर या कार्यक्रमात एकत्र दिसले। जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासोबतच वरच्या धरणातून होणारी पाण्याची आवक बंद झाल्यामुळे धरणाचे सर्व 8 दरवाजे बंद करण्यात आलेत। मागील 4 दिवसात धरणातून गोदावरी नदीपात्रात जवळपास 2 टीएमसी पाणी सोडण्यात आलंय। धाराशिव मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती येत असून ते सकाळी 11 वाजता धाराशिव जिल्ह्यात दाखल होणार आहेत। ते आज दिवसभर धाराशिव शहरामध्ये थांबणार असून जिल्ह्यातील मराठा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत। जरांगे 29 तारखेला मुंबईकडे जायला निघतील। चोपडा तालुक्यात पावसानं पाठ फिरवली आहे। पाऊसच न पडल्यामुळे शेतातील पिकांची वाढ खुंटली आहे, त्यामुळे शेतकरी हताश झालाय। आता तरी दमदार पाऊस पडावा असं साकडं बळीराजानं वरुणराजाला घातलंय। बुलढाण्यात 2 जण हातात शस्त्र घेऊन आपल्या दुचाकीवरती फिरत रील बनवत होते। ही रील व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। एक मोठी बातमी बघूयात। रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे। अशातच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं केलेल्या वक्तव्यावरून दोन्ही पक्षात जुंपण्याची शक्यता आहे। भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत अशी इच्छा उदय सामंत यांनी व्यक्त केली। त्याचसोबत भरत गोगावलेंना ध्वजारोहणाचा मान मिळावा आणि अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं। नाही, झेंडावंदनाचा मान देखील भरतशेठ गोगावलेंनाच मिळावा ही आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राहणार आहे। आजही वैयक्तिक एक शिवसैनिक म्हणून आणि शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ता म्हणून आज देखील माझी मनापासूनची हीच इच्छा आहे की भरतशेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजे। भाजपचे मराठी द्वेष्टे खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा मराठी माणसांना डिवचण्याचा उद्योग केलाय। याआधी निशिकांत दुबेनं मराठी माणसाला पटक पटक्के मारंगे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि आता तर हे निशिकांत दुबे मराठी माणसाच्या टक्क्यावर घसरलेत। मुंबईत फक्त 30% लोक मराठी बोलतात असं वक्तव्य दुबेंनी केलं। पालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं राजकारण संपेल, ठाकरेंच्या राजकारणाच्या कफिनला अखेरचा खिळा बसणार असा दावा देखील दुबेंनी केला। त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय। केवल 30% लोग मुंबई में मराठी बोलते हैं, केवल 30%। 12% लोग उर्दू बोलते हैं, मतलब वो मुस्लिम है। लगभग उतने ही 30% के आसपास हिंदी बोलते हैं। 2-2.5% के आसपास जो है राजस्थानी बोलते हैं, उसी तरह से गुजराती बोलते हैं, उसी तरह से राजस्थानी बोलते हैं, भोजपुरी बोलते हैं। तो भाषा के आधार पर जो उनका मंसूबा है वो डेमोग्राफी इतनी बदल गई है कि इस तरह की राजनीति वो चुनाव के समय करते हैं। लेकिन इस बार जो है उनका फाइनल जिसको कहते हैं कि कॉफिन लग जाएगा। ये मनसे और उद्धव ठाकरे की राजनीति पूर्णतया मुंबई से खत्म हो जाएगी। तो बुद्धिपाप पाजळत असतो, तो जरा स्वतःला बुद्धिमान समजतो, अक्कलवाद समजतो, पण ती कधी कधी गुडघ्यात असते त्याची। तुमचा इतिहास काय आहे? तुमच्या झारखंडचे लोक, उत्तराखंडचे लोक ही सगळी आमच्या मुंबईत आणि महाराष्ट्रात सामावून घेतलेली आहेत। महाराष्ट्र हा एकमेव राज्य आहे देशातलं आहे की सर्व प्रांताची लोक त्या महाराष्ट्रात आहेत। की निशिकांत दुबेंनी अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत। या संदर्भात इथली परिस्थिती हँडल करण्याकरता आम्ही सक्षम आहोत। इथला मराठी माणूसही सुरक्षित आहे, इथला नॉन मराठी सुरक्षित आहे। काही लोक वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत, त्यांना मराठी लोक आणि अमराठी लोक दोघेही निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील। त्यामुळे माझा सल्ला दुबेजींना असा असेल की या विषयामध्ये त्यांनी कुठलंही वक्तव्य करू नये। पुढची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरातील शहानूरवाडी दर्गा परिसरातील एसबीआय बँकेच्या शाखेतील एटीएम चोरट्यांनी थार गाडीच्या मदतीनं ओढून फोडण्याचा प्रयत्न केला। या घटनेत एटीएम आणि केबिनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं नुकसान करण्यात आलं। या प्रकरणी 4 अज्ञात आरोपींविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे।
तर महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गित्तेचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत। विधानसभा निवडणुकीत गोट्या गित्तेनं ईव्हीएम वरती मतदान करताना स्वतःचा लाईव्ह व्हिडिओ काढून समाज माध्यमावरती पोस्ट केला होता। एकीकडे आदर्श आचारसंहिता आणि गोपनीयतेचा भंग म्हणून सर्वसामान्यांवरती गुन्हे दाखल होतात, मात्र गित्तेसाठी परळीमध्ये वेगळा नियम आहे का? त्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ काढताना त्याला रोखलं का नाही, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। मोबाईल मतदान केंद्रामध्ये घेऊन जाण्यास बंदीच आहे। मोबाईल सोबत असेल तर चित्रण करता येत नाही, असं असताना गोट्यानं हा व्हिडिओ काढून लगेचच पोस्ट केला। तसंच परळीमध्ये अशाच पद्धतीनं गुंडगिरी करून मतदान झालंय का, असा देखील सवाल उपस्थित होतोय। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत। सुरेश, गोट्या गीतेचा आणखी एक व्हायरल झालेला व्हिडिओ, त्यामुळे व्यवस्थेवरतीच आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, काय त्याबद्दल सांगाल? परळी मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीमधला हा व्हिडिओ आहे आणि विधानसभा मतदान करत असताना गोट्या गीते यांनी हा व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढून लगेच त्याच्या समाज माध्यमावरती पोस्ट देखील केला होता। प्रश्न निर्माण होतो की आदर्श आचारसंहिता आणि गोपनीयतेचा भंग म्हणून मतदान केंद्रामध्ये मोबाईल देखील घेऊन दिला जात नाही, मात्र गोट्या गीतेने सर्रास त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ काढला देखील। आणि बीड जिल्ह्यामध्ये अशा ज्यांनी मोबाईलवरती व्हिडिओ काढले होते त्यांच्यावरती काही ठिकाणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले, मात्र गोट्या गीतेवरती गुन्हा का दाखल झाला नाही, असा देखील सवाल उपस्थित होतो। फक्त गोट्या गीतेच नाही तर गोट्या गीतेचे मित्र असलेला सुदीप सोनवणे याचा देखील अशाच पद्धतीचा व्हिडिओ आहे, तो देखील त्याने त्याच्यावरती पोस्ट केलेला आहे। त्यामुळे परळी मतदारसंघामध्ये या अगोदर मतदानाच्या दिवशी मारहाणीचे देखील प्रकार समोर आले होते। यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते यांना देखील मारहाण करण्यात आले होते, उमेदवाराला देखील अडवण्यात आलं होतं। हे सगळे प्रकार घडलेले असताना अशा पद्धतीनं गोट्या गीते त्याचबरोबर कैलास फड यांच्याकडून देखील मारहाण करण्यात आलेली होती। तर या संपूर्ण प्रकरणामुळे गोट्या गीतेची परळी मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने दहशत होती हे देखील समोर येते। मागच्या वेळेस जो व्हिडिओ आला होता तो रेल्वे रुळावरून त्यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांना देखील धमकी दिली होती, सुरेश दस यांना देखील धमकी दिली होती। त्यानंतरचा हा व्हिडिओ, या अगोदरचा व्हिडिओ एका घराच्या समोर रामनाम सत्य हे अशा पद्धतीने म्हणत नैवेद्य ठेवला होता, तर दुसरा पिस्टल घेऊन व्हिडिओ केला होता। त्यामुळे गोट्या गीतेचे परळी शहरामध्ये आणि परळी मतदारसंघामध्ये काय काय कारणे होते ते समोर येत आहेत आणि नेमकं त्याला एवढ्या पद्धतीनं अभय का दिलं जात होतं यासह अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। त्यामुळे आता गोट्या गीते पोलिसांना फरार असलेला आरोपी त्याला अटकेच्या संदर्भात पथकं देखील रवाना केले गेलेत। नेमकं गोट्या गीतेला अटक केली जाणार कधी, असा देखील सवाल उपस्थित केला जातो। मात्र सर्वसामान्यांना वेगळा नियम आणि गोट्या गीतेला वेगळा नियम आहे का, असा देखील सवाल उपस्थित होतोय। बिलकुल सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी।